काय झालं मम्मी? काय झालं म्हणतो? फ्लॅट तर घेतला आता, पण बांधकाम कसं करशील हे काही सांगतं की नाही मला तू? त्याचा काय रोड घुरेल होती एवढा? आपल्या आकोटातल्या सोनार लाईनीत हनमोडे डॉक्टरच्या एक्झॅक्ट समोर विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन आहे. ते दादा आपल्याला बढियापैकी सांगतील घर कसं बांधायचं, इंटिरियर कसं करायचं. अरे बाबा, मग खर्च गिर्च किती घेणार आहे? खर्च आता आपल्याला तथे घेणार माहित पडेल. आपल्याला खालचे बांधायचं आहे आणि वरचे बांधायचं आहे. तू माझ्यासोबत चल, तुला मी सगळं समजून सांगतो. तुला समजदार नाही तसं. तर मंडळी, आपण आलेलो आहोत सध्या आपल्या अकोट मधल्या विश्वकर्मा कन्स्ट्रक्शनवर, जे की डॉक्टर हनमोडे साहेबांच्या एक्झॅक्ट समोर यांचं ऑफिस आहे. तर चला संपूर्ण पैकी तुम्हाला यांची मी माहिती देतो. नमस्कार. तर आमच्या आईला सांगा बघ, कशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन करतो, कशा प्रकारे घर बांधून देतो. बरं, आपण कन्स्ट्रक्शन तर करतोच, पण कन्स्ट्रक्शन सोबत प्लॅनिंग आणि डिझायनिंग हे आपण स्वतः करतो. जसं क्लायंटच्या रिक्वायरमेंट असतात की वास्तुशास्त्रानुसार आम्हाला नकाशा द्या, तर आपण वास्तुशास्त्रानुसार नकाशा त्यांना काढून देतो. 3D डिझायनिंग स्वतः करतो. त्यानंतर इस्टिमेट आणि तुम्हाला लागणारा खर्च वगैरे हे सगळं आपण त्यात समजून तुम्हाला सांगतो. तसं दादा आपल्या अकोटमध्ये आपल्या साईट कुठे कुठे चालू आहेत, जसं की घर बांधकाम. बरोबर. यात्रा चौकमध्ये आपला सध्या साईट चालू आहे G+2 ची. त्यानंतर आपण नंदीपेठमध्ये 2800 स्क्वेअर फूट मध्ये बंगला वगैरे केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मंडळी, मी स्वतः यांच्या साईट जाऊन पाहिलेले आहेत. यांचं जे बांधकाम चालू आहे, जसं की अकोला रोडनं, दर्यापूर रोडच्या कॉलेजच्या बॅक साईडनं, आपल्या सैनिक कॉलनीत. तर आमचंही बांधून द्या बा मस्त बढियापैकी. बिलकुल दादा. तर काय मंडळी, तुम्ही कशी वाट पुरेले? आम्ही ते विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन वरून बढियापैकी आमचं घर बनवत आहे. तुम्ही सुद्धा अवश्य बनवा आणि अधिक माहितीसाठी या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.